छत्रपती संभाजीनगरमधल्या विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्यातला मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला 11 दिवसांनंतर बेड्या ठोकण्यामध्ये पोलिसांना अपयश आलेलं आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मुख्य आरोपी मात्र फरार आहे। पोलीस चौकशीमध्ये सुमारे 17 कोटींचा हिशोब समोर येतोय। मात्र 21.59 कोटींचा अपहार झालेला असताना उरलेले पैसे म्हणजे 4.5 कोटी रुपये नेमके गेले कुठे याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही। विशेष म्हणजे या अपहारातील सोनं, रोख रक्कम ही पोलीस तपासात उघड झालेली नाही। अनेक प्रश्न यामध्ये अनुत्तरित आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस शोधताना दिसतायत। सचिन बडे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपल्याला। सचिन, आपण पाहतो 4 आरोपींना आतापर्यंत अटक झालेली आहे, मात्र मुख्य आरोपी अद्यापही कसा काय फरार आहे? म्हणजे सातत्यानं याबद्दल आपण बोलतो आहोत। लोकशाही मराठीनं हा मुद्दा सातत्यानं लावून धरलेला होता। पोलीस या सगळ्या तपासादरम्यान मुख्य आरोपीच्या मागावर होतेच, पण अजूनही तो फरार कसा, त्याच्या शोधार्थ काय नेमकं आता सध्या पोलिसांकडनं केलं जातंय? सचिन, सुरुवातीला त्याबद्दल काय सांगताय? अजिंक्यजी 21.5 कोटी रुपयांचा घोटाळा म्हणजे क्रीडा विभागातील हा घोटाळा राज्यभरामध्ये चर्चेत आला। मात्र याची चर्चा सर्वाधिक जास्त त्यामुळे झाली की शासनाचा पैसा हा लाटला गेला। 21.5 कोटी रुपये अवैध पद्धतीने ते बाहेर काढले गेले आणि या पैशांमधून लक्झरियस कार असतील, गर्लफ्रेंडला फ्लॅट असेल, म्हणजे कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट देखील मैत्रिणीला गिफ्ट केलेला होता। वय अतिशय कमी म्हणजे 21 ते 23 वर्षाचा हा युवक यानं हा घोटाळा केला। मात्र आता संपूर्ण जर सखोल चौकशी केली गेली तर 4 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळालंय। मात्र जो प्रमुख आरोपी आहे, ज्याच्या नावाची चर्चा आहे, तो म्हणजे हर्षकुमार क्षीरसागर, याला अद्यापही पकडण्यात आलेलं नाहीये। म्हणजे पोलिसांना या हर्षला पकडण्यात अपयश प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या ठिकाणी हर्षकुमारने सुद्धा एक पत्र लिहिलं पोलिसांना। पोलिसांपर्यंत हर्षचं पत्र पोहोचू शकतं, मात्र हर्ष पोहोचू शकत नाहीये। हर्षला पकडलं गेलेलं नाहीये। आणि त्यानंतर जर पाहिलं तर 21 कोटी रुपयांच्या घोटाळ्यापैकी 17 कोटी रुपयांचा जो हिशोब आहे तो लागलेला आहे। मात्र उर्वरित पैशांचा हिशोब अद्यापही लागलेला नाहीये। मग एवढे पैसे नेमकं गेले कुठं, 4.5 कोटी रुपये कुठं आहेत, हा आता प्रश्न उपस्थित केला जातोय। या ठिकाणी 4 जणांना पकडण्यात आलेले आहेत। त्या म्हणजे सोबतची कर्मचारी महिला आहे, त्या महिलेचे पती आहेत, मैत्रीण आहे आणि तो ज्या कंत्राटामार्फत, ज्या एजन्सीमार्फत काम करत होता, तर त्या एजन्सी तील पदाधिकाऱ्याला म्हणा किंवा एजन्सीतील एका महत्त्वाच्या पदाला म्हणा, त्याने पैसे देखील दिल्याचं आता समोर आलंय। त्यामुळे 4 जणांना पकडण्यात आलंय। मात्र 4.5 कोटींचा हिशोब आणि हर्षकुमार हा हाती लागलेला नाहीये। प्रत्येक वस्तूचा आता हिशोब पोलीस घेत आहेत, तपास यंत्रणा घेत आहेत। तब्बल त्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये सुद्धा बऱ्याच वेळ तपासणी करण्यात आली, चौकशी करण्यात आली आणि यानंतर तर धागेदोरे कोणते हाती लागतात हे कनेक्शन फक्त इथपर्यंत आहे की मंत्रालयापर्यंत आहे, ही सुद्धा चर्चा आता रंगायला सुरुवात झालेली आहे। कारण यामध्ये आता आपण जर पाहिलं तर जे मंत्री आहेत ते मंत्री या पदामध्ये किंवा या विभागामध्ये स्वतःचे रस दाखवत नाहीयेत, स्वतःचा इंटरेस्ट नाहीये त्यांचा। तर दुसरीकडे हा संपूर्ण कारभार जो आहे वाऱ्यावर होता का काय, किंवा आताच हे पद कुणाकडे आहे किंवा हे पद दिल्याच्या नंतर का होईना या अधिकाऱ्यांवर वचक कुणाचा आहे, हा प्रश्न उपस्थित केला जातोय। हे कनेक्शन मंत्रालयापर्यंत जर नाही जात ना, हाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय, शंका उपस्थित केली जाते। सचिन, मात्र आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळेला हा सगळा अपहार होत होता, रोज अकाउंटमधनं पैसे काढले जात होते। कधी 10 लाख रुपये काढले गेले, कधी 15 लाख रुपये काढले गेले। हे पैसे काढले जात असताना कुणाला त्याची खबर लागली नाही का, कोणी तपासून पाहिलं नाही का, हा पहिला मुद्दा। आणि दुसरा, पोलीस तपासादरम्यान पोलीस सुरुवातीलाच जे फरार आरोपी असतात त्यांचे सीडीआर तपासत असतात, तर हे कॉल डिटेल्स मिळालेले नाहीयेत का, आरोपीचं मोबाईल लोकेशन सापडत नाहीये का, ज्यानुसार त्याला शोधता येऊ शकेल? या सगळ्या अनुषंगानं नेमकं काय होतंय, पोलीस तपासात नेमकं काय काय समोर येताना दिसतंय आता? सचिन, अजिंक्यजी, जे प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत या प्रश्नाची उत्तरं जी आहेत ते अनुत्तरित आहेत। कारण महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे काही पैसे काढले जात होते तर त्यावेळेस या संदर्भात कुणी पाहिलं नाही का, किंवा कुणापर्यंत ही माहिती येत नव्हती का, किंवा बँकेनं या संबंधित खात्या संदर्भात विभागाला का कळवलं नाही, किंवा जे कॉल रेकॉर्ड्स आहेत ते कॉल रेकॉर्ड्स का तपासले जात नाही, हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला जातोय। म्हणजे असे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते अजूनही गुलदस्त्यात आहेत। त्यामुळे ह्या प्रश्नांची उत्तरं शोधणं देखील आता पोलिसांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे। मात्र ज्या पद्धतीनं पाहिलं तर या तरुणाची म्हणजेच आरोपीची, हर्षकुमारची मैत्रीण ही मुंबईमधून ताब्यात घेण्यात आलेली आहे। त्यानंतर सोबतची कर्मचारी तिला देखील या ठिकाणी ताब्यात घेतले, तिचे पती जे आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेतले। मात्र जी मैत्रीण आहे त्या मैत्रिणीला हर्षकुमारने असं सांगितलं की ज्या ठिकाणी तिला कोट्यवधीचा फ्लॅट तिच्या नावावर केला गेलेला होता, तर त्या मैत्रिणीला असं सांगितलं की मी शेअर बाजारामध्ये हे पैसे गुंतवतोय आणि पैशातून मिळालेला हा मोबदला आहे किंवा त्यातून मिळालेली ही रक्कम आहे, त्यामुळे आपला जास्तीत जास्त पैसा येतोय। मात्र अशी काही उत्तर आहेत त्या मैत्रिणीच्या माध्यमातून का होईना, किंवा
कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आता ते समोर येऊ शकतात, जी आपण प्रश्नाची उत्तरं विचारलेली आहेत, तर त्यापैकी काही उत्तरं ही पोलिसांकडे सुद्धा आहेत. त्यामुळे पोलिसांना चौकशी करत असताना किंवा या ठिकाणी तपास करत असताना या प्रश्नांची उत्तरं देखील शोधणं आता गरजेचं आहे. सचिन, अजिंक्य. शेवटचा प्रश्न. माजी क्रीडा मंत्री आणि सध्याचे क्रीडा मंत्री या संदर्भात समोर येऊन बोलायला तयार आहेत असं सध्या तरी दिसत नाहीये, कारण दोघांची प्रतिक्रिया आपण ऑन कॅमेरा आतापर्यंत पाहिलेली नाही. क्रीडा मंत्र्यांनी समोर येऊन या सगळ्या गोष्टींबद्दलचा खुलासा केला पाहिजे. पोलीस तपास तर सुरू आहे, मात्र जनतेला देखील आश्वस्त करणं तितकंच गरजेचं आहे की घोटाळा झालेला आहे, अपहार तर झालेला आहे, मात्र आता जे कोणी आरोपी असतील त्यांना आम्ही गजाआड करूच, हे आश्वासनही दिलं जात नाही अजूनपर्यंत. क्रीडा मंत्री समोर येऊन बोलत का नाहीयेत? काही संपर्क होऊ शकलाय का? आपण क्रीडा मंत्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, लोकशाही मराठीच्या माध्यमातून त्यांचीही बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, कारण कुठलीही बातमी असेल, कुठलीही मुद्दा असेल, तो आपण चारही बाजूनं त्याची पहिली शहानिशा करतो आणि त्यानंतर तो मांडतो. तर आपण या ठिकाणी जे काही क्रीडा मंत्री आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं अजून उत्तर मिळालेलं नाहीये. हे झाले आजी, मात्र माजींनी सुद्धा या संदर्भात बोलण्यासाठी नकार दिलेला आहे. माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असं त्यांनी बोलून दाखवलंय. मात्र हे खातं ज्यावेळेस होतं त्यांचा वचक नव्हता का, किंवा त्यांनी या संदर्भात कुठल्याही प्रकारे सूचना दिल्या नाहीत का? आणि आता जर तुम्ही हात वर करत असाल तर नेमकं राज्याची सूत्र कुणाकडे आहेत किंवा या पदाची सूत्र कुणाकडे आहेत, आणि गोरगरिबांना जो काय पैसा मिळतो, खेळाडूंचं जे काय भवितव्य घडवलं जातं, तर या संदर्भात तुम्ही बोलायला का टाळाटाळ करता, हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. तुम्हाला जर या ठिकाणी रस नसेल तर मग त्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर त्यांच्यावर ज्यांनी जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यांच्याच भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण बऱ्याच जणांना इच्छा असते मंत्री व्हावं, मात्र ज्यांना इच्छा आहे, ज्यांना हे पद दिलंय त्यांना इंटरेस्ट नाहीये, मात्र ज्यांना हे मंत्रीपद हवंय किंवा ज्यांना ही जबाबदारी हवी त्यांना ते पदाची जबाबदारी मिळत नाहीये. म्हणजे त्यामुळे म्हटलं गेलंय जो खेळाडू असेल त्यालाच ही जबाबदारी देण्यात यावी, म्हणजे त्याला या प्रत्येक गोष्टीची बारकाईनं पाहण्याचा जो काही दृष्टिकोन असतो किंवा त्याची काही नजर असते ती सक्षम असते. मात्र ज्याला ज्याची माहितीच नाही, जर तुम्ही त्याला खातं देत असाल तर नक्कीच असे काही विषय समोर येऊ शकतात. ठीक आहे सचिन, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल, आणि या सगळ्या संदर्भातला पाठपुरावा आपण सातत्यानं लोकशाही मराठीवर करतच राहणार आहोत. आपण या संदर्भातले प्रश्न सातत्यानं विचारतच राहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.